गाइस तुम्ही रश बघू शकता किती जास्त गर्दी आहे। जय श्रीराम। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहन करण्यासाठी। आणि म्हणजे संभाजीनगरमध्ये खूप छान रावण दहन होतं, कार्यक्रम असतो एक छोटासा। मी तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण पाहणार आहे छत्रपती संभाजीनगर मधील N7 येथील रामलीला मैदानावरती होणारे रावण दहन। आणि ते अतिशय मोठ्या प्रमाणात असतं, गर्दी सुद्धा खूप जास्त असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। गाइस तुम्ही रश बघू शकता किती जास्त गर्दी आहे। खूप जास्त गर्दी आहे रावण दहनासाठी आलेली। पूर्ण आहे ना, तिकडे त्या टोकापर्यंत लोक बसलेले आहेत। तिकडे तुम्हाला दिसत असतील खूप जास्त लोक आहेत पूर्ण त्या कॉर्नरला। आणि एवढे तिकडे बाहेरच्या साईडला, मागच्या साईडला सुद्धा तेवढेच लोक आहेत। आणि अजून बरेच लोक येतील सुद्धा, कारण की अजून थोडा 10-15 मिनिटं आहे रावण दहनासाठी। जय श्रीराम। सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आता संजयजी केंद्राने नाव घेतलेले नाव उल्लेख करणार नाही। पदाधिकारी बांधवांनी बघितले दसरा हा आपल्या धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। या निमित्तानं आपल्यामध्ये जे दुष्ट विचार असतील त्याचा आपण नायनाट केला पाहिजे। रावण कार्यक्रम आपल्यामध्ये असत्य सत्याचा विजय, देशावर प्रेमाचा आर्थिक महासत्तामध्ये महासत्ता बनत असताना जे दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत, त्यामध्ये जीएसटीचा केलेला आहे, त्यामध्ये आज जो प्रत्येकाला फरक होत आहे जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। रामचंद्र की जय। अशा पद्धतीने रावण दहनाचा कार्यक्रम झालेला आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। सुपर